कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीच्या मागच्या बाजूला वडा स्टेशन आहे. या ठिकाणी 10 रुपयाला वडा मिळतो आणि तो सुद्धा पेटी पावचे तुकडे तुकडे केले आणि त्यानंतर एका पाटीमध्ये तेल घेतलेलं आहे, गरम केलेलं मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला घातलेला आहे, आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाला, त्यानंतर चटणी पूड घातलेली आहे लाल भडक आणि ओवा घातलेला आहे. त्यानंतर डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि सगळं पाणी घालून व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आहे. बघा किती पातळ केलेलं आहे. यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. पेटी पावचे तुकडे केलेले यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित सगळीकडे मिश्रण लावून घ्यायचं आहे. सगळीकडं लागल्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत पॉलिश केलेले आणि गरम गरम तेलामध्ये हा टोस्ट सोडायचा आहे. छानपैकी तळून घ्यायचा आहे आणि कुरकुरीत मस्त तयार झाल्यावर बाहेर काढायचा आहे. आता बघा कुरकुरीत आणि मस्त तयार झालेला आहे. नक्कीच टेस्टी लागतो, एकदा खाऊन बघा. त्यानंतर वडापाव